शालोम, प्रेज द लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांचं मी प्रेमपूर्वक स्वागत करतो. आजचा हा सुंदरसा दिवस प्रभूने दिला आणि त्याच्या वचनावर मनन करण्याकरता ही सुसंधी दिली, याबद्दल प्रभूचं मी स्तवन करतो. त्याच्या सान्निध्यामध्ये आपले सर्व प्रॉब्लेम डोंगरासारखे वितळतात आणि त्याच्या सान्निध्यात शेवटच्या काळामध्ये पेंडेमिक नव्हे एंडेमिक या दिवसांमध्ये आपल्याला लाभत आहे. त्याबद्दल परमेश्वराचा धन्यवाद करूया. सुरुवातीला प्रार्थना करूया. माझ्या महान थोर आणि गौरवी प्रभू परमेश्वरा, स्वर्गीय पिता याव्हा एल शदाय अदोनाय, धन्यवाद 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 करत आज तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही येतो आणि तुझा गौरव करतो, तुझ्या नामाचा धन्यवाद करतो. कारण जीवन तुझ्यापासून आहे आणि ते जीवन आम्हास तू दिलंस. तुझ्या सानिध्यात आम्ही जगावं, अनंतकालचे जीवन आम्हाला प्राप्त व्हावं, या तुझ्या महान दयेबद्दल स्तवन आणि गौरव करतो. प्रभू, आज आहोत तसं तुझ्या पवित्र हातामध्ये मी स्वतःला सुपूर्त करतो. मत्तई 10:20 मी क्लेम करतो आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकाशी बोलावं, तुझं दिले गेलेलं वचन आम्हाला समजावं. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्यावर निर्भर होतो. सैतानाची सारी सत्ता या मसीहच्या नावात मी बांधून टाकतो. आमचे डोळ्यावरच्या खपल्या पडू दे, यासाठी की प्रभू तुझे रहस्य, तुझे गुज आम्हास दिसावीत. आणि या शेवटच्या काळामध्ये आम्हा प्रत्येकाची तयारी आत्मा, जीव आणि शरीर याद्वारे डागविरित सुरकुतीविरित अशी तुला होईल तितके सादर करण्यामध्ये आम्ही व्हावीत असतो. हो दे. ही प्रार्थना माझं तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या समर्थाने जीवन नावात मागतो. आमेन. मत्तई कृषी वर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 20. आपापल्या पवित्र शास्त्राकडे आपण वळूया. मत्तई कृषी वर्तमान अध्याय 12 आणि वचन 20 तुम्हाकरता मी वाचून दाखवतो. मॅथ्यू 12:20, मत्तई 12 आणि वचन 20. वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील. आणखी एक भाषांतर आहे, दुसरं भाषांतर पहा. चेपलेला बोरू तो मोडणार नाही व मिनमिनती वात तो विझविणार नाही. तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल. दोन गोष्टी पहा. काय म्हटलेलं आहे? वाकलेला बोरू किंवा मंदावलेली वात. दुसऱ्या भाषांतरात सांगितल्याप्रमाणे चेपलेला बोरू किंवा मिनमिनती वात. दोन गोष्टी. हे विश्वासणाऱ्यांचं म्हणजे तुमचं आणि माझं हे वर्णन आहे. चेपलेला बोरू, मंदावलेली वात. यहुदी लोकांमध्ये त्या बोरू तयार करण्याचं आणि त्या बोरू पासून पिपाणी किंवा तुतारी किंवा एक म्युझिकल वाद्य तयार करायची एक सवय होती आणि ते अजूनही करतात आणि ते वाजवतात. परंतु तो बोरू, ज्या बोरूपासून ते बनवतात, तो समजा चेपला किंवा वाकला, तुटला तर ते सरळ फेकून देत असत. आणि हे बोरू तरी कुठून येत असत माहित असत? हे बोरूंची मोठी झाडं असत. लहानपणी माझ्या शाळेमध्ये मला बोरू होता अक्षर सुंदर येण्यासाठी. त्यावेळेस तसे प्रकारचे एक कित्तावही म्हणून असायची आणि आपलं अक्षर सुंदर यावं म्हणून त्या टिंब असलेल्या त्या अक्षरावरून आपले हात बोरूच्या द्वारे शाईने फिरवायचा अक्षर सुंदर येण्यासाठी. परंतु हा बोरू समजा तुटला, चेपला किंवा चेचला किंवा वाकला तर तो अर्थात फेकून द्यावा लागत असे. दुसरं तो म्हणतो मिनमिनती वात किंवा मंदावलेली वात. त्या वातेपासून हे सर्व ग्रीक भाषेमध्ये वातीला अनेक वाती असे एकत्र आल्यानंतर जी मशाल होईल किंवा टेंबा होईल, तो अर्थ त्या ठिकाणी घेतलेला आहे की जो उजेड देतो, प्रकाश देतो. परंतु अनेक विश्वासणाऱ्यांचं वर्णन या ठिकाणी असं केलं गेलं असल्या कारणानं ते जणू काय चेपलेल्या बोरू प्रमाणे झालेले आहेत. तारण झालं, आध्यात्मिक उद्धार झाला, पापांच्या क्षमेचा अनुभव आला, नवा जन्म आला. परंतु काही दिवसानंतर त्यांचं संपूर्ण जीवन ह्या चेपलेल्या बोरूप्रमाणे, वाकलेल्या तुटलेल्या बोरूप्रमाणे होतं की ज्याचा कुठलाही सुस्वर किंवा सुंदर
आल्हाददायक असं संगीत किंवा म्युझिक त्याच्या जीवनातून येत नाही. कुठली सुंदर प्रार्थना, एक सुंदरस गीत किंवा आराधना, त्याचं संपूर्ण जीवन प्रभूला एक हव्य सुवासिक असं ते होतच नाही, कारण तो चेपलेला असतो. किंवा ही मशाल जी प्रकाश देते, जी जिच्यामध्ये चमक आहे, दुसऱ्याला उजेड देते, ती विझल्या कारणानं ते म्हणतो तो प्रकाश, जीवनाचा प्रकाश अशा विश्वासणाऱ्याच्या जीवनातून प्रकाशित होत नाही. आणि मग ते लोक ते फेकून देत असतात. परंतु प्रभू पहा, या ठिकाणी तो म्हणतो पुढच्या भागामध्ये, शेवटच्या भागामध्ये, न्याय विजयास होईपर्यंत तो म्हणजे येशू असे करील, किंवा न्यायाला विजय देईपर्यंत तो असे करील. प्रभू येशू अशा विश्वासणाऱ्यांना टाकून देत नाही. तो चेपला मोडला म्हणून, किंवा त्याची वात मिनमिनती झाली, मंदावली म्हणून आता फेकून दे, मी तुझा उद्धार केला, आता तू तुझं बघ, असा प्रभू म्हणत नाही. तो सार्वकालिक प्रेमवृत्तीनं आपल्या प्रत्येकावर प्रेम करतो, आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यासाठी जगावं. त्याने तुम्हाला प्रथम प्रीती केली, आणि म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आणि म्हणून ज्यावेळेस 5 भाकरी आणि 2 मासे यांचा दृष्टांत त्याने सांगितला, किती टोपल्या त्या तुकड्यांनी भरल्या? येशू असं नाही म्हणाला, हे सर्व तुकडे आहेत, राहू द्या, असू द्या, प्राण्यांना पक्ष्यांना होईल, आपण जाऊ. नाही, प्रत्येक तुकड्याचं मोल त्याला होतं. आणि त्याने सांगितलं, हे सर्व तुकडे एकत्र करा, आणि 12 टोपल्या भरल्या. आपल्या जीवनाचे तुकडे पडतात. अविश्वास, उदासीनपणा किंवा अशक्तपणा, अपयश, बॅकस्लायडिंग, प्रार्थनाहीनता, आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे न होणं, पवित्र आत्म्याला दुखवणं, पवित्र आत्म्याला भिजवणं, अशा असंख्य गोष्टी कळत नकळत प्रत्येक विश्वासनाच्या जीवनात होत असतात. चढ उतार त्याच्या ख्रिस्ती जीवनात येत असतो. अनेकदा तो निराशे होतो, पण तो उठतो. खरा ख्रिस्ती असेल तर पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे तो उठतो. त्या पडलेल्या स्थितीत तो राहत नाही. पण हे तुकडे पडले त्याचं काय? प्रभू येशू तुमच्या जीवनाचे हे तुकडे फेकून देऊ इच्छित नाही, गोळा करा. त्याप्रमाणे हे वाकलेला, चेपलेला बोरू, जरी अनेक गोष्टींमुळं, पतनांमुळं तुमचं आणि माझं जीवन वाकलेलं, चेपलेलं आणि असं संघर्षित झालेलं असेल, अपयशी झाले असेल, वात मिनमिनती झाली असेल, टिमटिमाती बत्ती असं ज्याला म्हटलेलं आहे, मंदावलेली वात, तरी तो ती फेकून देत नाही. आणि त्याच्या राज्यासाठी तो त्याचा वापर करून घेतो. पहा, या ठिकाणी तो म्हणतो, हाच भाग यशामध्ये आहे. यशाचं पुस्तक आपण जाणार नाही, पण 42 अध्याय आणि वचन 3 मध्ये, यामध्ये चेपलेला बोरू, ब्रुईज रीड्स, यशाचा कितीतरी शतक अगोदर होऊन गेला, पण हे सर्व भविष्य प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्याने अगोदर सांगितलं होतं, आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून आलं, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. अनेक दिवस, अनेक वर्ष जरी म्हटलं तरी चालेल, ह्या वचनावर मी विचार करत होतो, आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे एक एको प्रतिध्वनी मला या दिवसांमध्ये माझ्या अंतःकरणात जाणवू लागला, माझ्या कानामध्ये तो येऊ लागला. इथं म्हटलेलं आहे, ब्रुईज म्हणजे चेपलेला, वाकलेला, तुटलेला आणि मंदावलेले वात, मिनमित टिमटिमाती बत्ती, असं ज्याला म्हटलेलं आहे, ते विश्वासाचं हे चित्र आहे. एक ठेचलेला, एक घर्षण झालेला, गंजलेला किंवा गांजलेला देखील, ढेपाळलेला जीवन जगणारा, ज्याने आपल्या जीवनाचा विचका केलेला आहे, अशा प्रकारचा विश्वासी, निस्तेज, अस्ताव्यस्त असलेला, झालेला, किंवा चिरलेला झालेला, व्यथित, दुःखी, जखमी झालेला, आणि जखम जरी भरलेली असेल तर त्या ठिकाणी तो व्रण असतो. त्या व्रणा, त्या खुनीकडे, मार्क, स्कार याकडे पाहून त्याला त्या भूतकाळातील पत्नाची देखील आठवण होत असते. असा विश्वासी पडलेला, अशा विश्वासा संबंधी हे लिहिलेलं आहे. दुसऱ्या शब्दामध्ये त्याला क्रॅक, ज्याच्या जीवनामध्ये क्रॅक झालेला आहे, म्हणजे तुटलेला आहे, असा विश्वासी, हे वैयक्तिक जीवनाचं एक चित्र आहे. आणि हे चित्र तुमचं आणि माझं चित्र आहे. अनेक विश्वासाने अशा प्रकारचं जीवन जगत असतात. त्यांचा एक भ्रम असतो, मी प्रार्थना करतो, मी उपवास करतो, मी प्रवचनात भाग घेतो, मी संदेश देखील देतो, आणि एक असा गैरसमज असतो त्याच्या मनामध्ये, सैतानाचं एक डिसेप्शन असतं की तुझं सर्व ठाकठीक चाललेलं आहे. परंतु खरा विश्वासी पवित्र आत्म्याद्वारे आपलं जीवन पारखत असतो, निरखित असतो, सतत त्याच्या सानिध्यात येऊन, मी तुझ्या इच्छेप्रमाणे आहे काय हे पडताळून पाहत असतो. आणि ज्यावेळेस त्याला कळून चुकतं, त्यावेळेस हे जीवन ज्याचा रिवॉर्ड, प्रतिफळ तो गमावून कदाचित बसेल, त्यामुळे तो कधी कधी
अश्रू देखील ढळू इच्छितो. आणखी एका महत्वाच्या वचनाकडे मला तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते सर्वांना सुपरिचित असलेलं वचन आहे आणि ते वचन आहे यशाचं पुस्तक. यशाचं पुस्तक याचा 53वा अध्याय, आयझेया 53, यशाया 53. यशाया 53 म्हटलं की तुम्हाला गुड फ्रायडेची आठवण होत असेल. अनेक ख्रिश्चन व्यक्ती चर्चेसमध्ये गेल्यानंतर गुड फ्रायडेच्या दिवशी यशाया 53 वाचल्याशिवाय राहत नाही. पण आपला विश्वास गुड फ्रायडेच्या दिवशी संपतो किंवा सुरू होतो असं नाही. जो खरा विश्वासी असतो तो त्या यशाया 53 बरोबर सतत असतो, कारण त्याच्यामधलं मर्म किंवा गाभा हा त्याला कळून चुकलेला असतो. वचन 5, यशाया 53 आणि वचन 5 हे सर्वांना फॅमिलियर आहे, सुपरिचित आहे, परंतु फक्त हेडला, डोक्याला, अंतःकरणाला नाही. आत्मिक अर्थ ह्याचा काय आहे हे आपण पाहू. त्या अगोदर मागे आपण ऐकल्याप्रमाणे तुम्ही आणि मी हे 3 पदरी आहोत. देव देखील त्रैक्यामध्ये आहे, ट्रिनिटी, देव बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा. आणि उत्पत्ती 1:26 मध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याला म्हणजे तुम्हाला आणि मला त्याने त्याच्या स्वरूपाप्रमाणे आणि प्रतिछायेप्रमाणे उत्पन्न केलं. म्हणजे काय? म्हणजे आपण देखील 3 पदरी आहोत. आपण देखील ट्रिप्लिकेट आहोत. आपल्याला देखील आत्मा आहे, जीव आहे आणि शरीर आहे. आणि म्हणून या तिघांचं देखील तारण ह्या वचनामध्ये कसं आहे ते पहा. तुम्ही कशी असा, पण ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी बेसिक किंवा पायाभूत याचं मूल्य ज्यावेळेस तुम्हाला कळतं, त्यावेळेस तो विश्वासणारा कधी आपल्या विश्वासापासून दूर जात नाही आणि पडला तरी तो उठतो. पहा, त्या कोणत्या त्या 3 गोष्टी आहे, यशाया 53 आणि वचन 5. हे यावर जरी आपण पुष्कळदा ऐकलं असेल तरी देखील आजच्या मनना करता हा विषय आपण पुन्हा घेऊ. 3 गोष्टी त्यामध्ये आहे, यशाया 53 आणि वचन 5. 5 मध्ये 3 गोष्टी. कोणत्या 3 गोष्टी? आत्म्याबद्दल, जीवाबद्दल आणि शरीराबद्दल. आत्म्याचं तारण, जीवाचं तारण, शरीराचं तारण, या तिघांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेममधील कॅल्व्हरीच्या वधस्तंभावर लटकला. अनेकांना वाटतं प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावला, झालं, संपलं, त्याने त्या पापाची क्षमा केली. नाही, आपला आत्मा पापामुळं मृत म्हणजे मेलेला, मुरदाड असा झाला, तो त्याने जिवंत केला. आपलं जीवन म्हणजे प्राण, शरीर, प्राण हा देखील त्याचं देखील त्याने तारण केलं आणि शरीराचं देखील तारण. पहा, पहिला भाग पहा, यामध्ये म्हटलेले खरे पाहिला असता तो आमच्या आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. घायाळ झाला. अपराधामुळं, आपल्या पापामुळं त्याचा आत्मा घायाळ झाला, व्यथित झाला. एखादी तलवार घेऊन एखाद्याला भोसकलं हे शरीराने दिसतं, परंतु तुमचं आणि माझं पाप जरी आपण जन्मलो नव्हतो 2000 वर्षापूर्वी, ते त्या वधस्तंभाच्या जवळ उपस्थित होतं. तुम्ही उपस्थित नव्हता. तुम्ही मी जन्मलो पण नव्हतो, परंतु देवाच्या पूर्व ज्ञानानुसार ते पाप त्या ठिकाणी हजर होतं. ते पाप त्याच्या आत्म्यावर टाकण्यात आलं आणि त्या पापामुळं आणि त्या दुष्कर्मामुळं तो घायाळ झाला. तुमच्या आणि माझ्यामुळं. त्याला इंग्लिशमध्ये वुंडेड म्हटलेलं आहे. तो वुंडेड झाला, व्याकुळ, घायाळ झाला आणि आपल्या आत्म्याचा उद्धार त्यावेळेस झाला. येशू तुमच्या पापामुळं त्याचा आत्मा घायाळ झाला. हे आत्मिक आहे. हे मोठं मरण होतं आणि म्हणून गेतसेमनी बागेमध्येच तो प्रार्थना करत असताना पित्याला म्हणाला, पिता, हा प्याला, हा दुःखाचा प्याला, हा न्यायाचा प्याला जर टळला तर बरं होईल, तरी पण माझ्या इच्छेप्रमाणे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ते कठोर होतं. फक्त तो वधस्तंभावर त्याला खेळ ठोकले, मारलं आणि मग तो मेला असं नव्हे. त्याने तुमचं आणि माझं पाप, इनिक्विटी किंवा ट्रेसपासेस, अपराध स्वतःच्या आत्म्यावर घेतले आणि त्याचा आत्मा तुमच्या आणि माझ्या अपराधांमुळं घायाळ झाला. नंबर 2, हे झालं जीव आत्म्याचं तारण. त्याच्या खाली वचन 5 पाहता, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. हे झालं ठेचलं म्हणजे ब्रुईज. आपलं दुष्कर्म इतकं भयंकर होतं पापाचं, ते देखील त्या कॅल्व्हरीवर ज्यावेळेस तो लटकला त्यावेळेस फेकलं गेलं आणि त्याचा जीव म्हणजे त्याचा प्राण ठेचला गेला. आत्मा घायाळ झाला तर त्याचा प्राण, जीव ठेचला गेला. माझ्या पुण्याच्या घराजवळ थोडीशी बाजारपेठ आहे आणि त्या ठिकाणी
पुष्कळशे दळणाचे म्हणजे पिठाच्या गिरण्या आहेत. आणि काही काही पिठाच्या गिरण्याच्या शेजारीच कांडप आहे. आता कांडप म्हटलं तुम्हाला कळत असेल कदाचित. कांडप म्हणजे एक छोटस मशीन असतं बहुतेक त्या ठिकाणी, आणि लोक आपला मसाला घेऊन येतात. धने, हळद, अख्खी हळद किंवा मिरची काय असेल आपले 1 किलो 2 किलो 5 किलो असं घेऊन येतात. आणि त्या ठिकाणी ते छोटं मशीन असतं. त्याला 2 लोखंडाचे मोठे रॉड असतात, दंडगोलाकृती, आणि खाली थोडासा असा खड्डा असतो. तो मनुष्य ते साफसूफ केल्यानंतर ते मसाला जो रॉ असतो ते सर्व त्यामध्ये तो ओततो पावडर करण्यासाठी, आणि बटन दाबतो. बटन दाबल्यावर ती छोटीशी मशीन सुरू होती, आणि तो रॉड दन 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 असा सुरू होऊन त्या सर्व रॉ म्हटलेले जे काही अख्खी हळद आहे, मिरची आहे, धनी आहे, कोणताही मसाला असेल त्याची पूर्ण पावडर होते. तो सारखा ते खालीवर खालीवर करत असतो. नंतर चाळणीमध्ये घेऊन ते चाळतो, आणि अजून त्याच्यातले काही जाडं भरडं जर काही उरलं असेल परत तो टाकतो. मशीन सुरू करून ते दन. मी नेहमी तिथं जातो आणि उभा राहतो. पवित्र आत्म्याला म्हणतो, पवित्र आत्म्या मला शिकव, यातून मला काय बोध आहे ते सांग. मला माहिती आहे हे विचार नेहमीचीच आहे, तरी देखील मी तिथे उभा राहतो आणि पवित्र आत्म्याकडून मी शिकून घेतो. माझं दुष्कर्म असंच त्या तारणाऱ्यावर, वधस्तंभावर टाकलं गेलं, आणि त्या रॉड प्रमाणे त्याचा जीव, त्याचा प्राण असा ठेचला गेला, ब्रुईज झाला माझ्या तारणासाठी. एकदम पावडर ते मिसळून गेलं, अख्खी हळद आणि ते आता ते वेगळं देखील करता येत नाही. पण माझी पातक पूर्व पश्चिम जितकी दूर आहे तितकी त्याने दूर केली. ह्याला म्हणतात तारण. तिसरी गोष्ट, शेवटचा भाग, वचन 5, शेवटचा भाग म्हटलेला आहे, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली व त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. हे वचन तर सर्वांना माहित आहे की आपल्याला त्याच्या फटक्याने आरोग्य प्राप्त झालं. निर्गीपण त्याच्यापासून आहे. हे रोगराई परमेश्वरापासून नाही, हे नेहमी मी सांगत असतो. परमेश्वराने किंवा स्वर्ग रोगराईने, व्हायरसने, कोरोनाने भरलेला नाही की तो थोडा थोडा देत असतो. नाही, पवित्र शालोमचा प्रभू, राजांचा राजा, अतिमहान, त्याची ठाई कृपा आणि सत्य आणि नीतिमान म्हणजे रायचियसनेस आहे. ह्या सर्व गोष्टी पापामुळे आल्या. रोगराई, शाप आणि श्रम आणि तर सर्व काय. म्हणून आपल्याला जे शारीरिक श्रम होतात, तू घामाने आपली भाकर कमवशील, हा शाप आहे. भूमीला देखील आदामाच्या पापामुळे शाप आला, परंतु हा शाप हा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतला. कसा घेतला? शरीराचं तारण करण्याकरता, शारीरिक रोग नष्ट करण्याकरता त्याला त्यांनी फटके सहन केले. मागे मी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल, ज्यांनी ऐकलं नाही त्यांसाठी पुन्हा सांगतो. मोशाचा दर्शन मंडप किंवा निवास मंडप, विधी मंडप याकडे या. इंग्लिशमध्ये त्याला टॅबरनॅकल म्हणतात. किंवा मंदिरातही शलोमोनाने बांधलेल्या यरूशलेमच्या मंदिरातही ही सेवा होती. कोणती? ज्यावेळेस एखादी व्यक्ती पाप करत असे, समजा एखाद्याने खून केले, व्यभिचार केला, तर त्याला नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, लेवीच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे अर्पण म्हणून एक कोकरा गोरा, तोही 1 वर्षाचा, अव्यंग असलेला, विकलांग नसलेला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नसलेला, स्वच्छ असलेला नर असा स्वतःच्या पैशाने विकत घेऊन त्याच्या गळ्यामध्ये दोरी बांधून ओढत ओढत दर्शन मंडपाच्या त्या दाराशी त्याला आणावं लागत असे. सर्व दर्शन मंडपाच्या आजूबाजूला, चारी बाजूला इस्रायल लोकांची छावणी होती, आणि ते सर्व बघत असेल, अरे ह्याने पाप केलं. त्यांना कळत होतं, कारण तेही पाप करत होते. दिवस आणि रात्र ही सेवा त्या ठिकाणी चालू होती. कोणती? मनुष्याने पाप केल्यानंतर त्या मनुष्याच्या पापाचं प्रायश्चित म्हणून एखादं जनावर, म्हणजे कोणतं? गोरा, बकरा, या त्यांना आणावं लागत असे. त्याचं रक्तसिंचन होत असे. रक्तसिंचनाशिवाय पाप क्षमा नाही. पित्याला रक्त होतं, रक्तामध्ये जीवन आहे. पाप तो करतो, परंतु मरतय जनावर, हा कोकरा छोटासा, अगदी 1 वर्षाचा, बागडत असलेला, त्याला तो घेऊन येत असे. आणि नंतर तो याजक येत असे, त्याला तो घेत असे, त्या पापी माणसालाही तो आतमध्ये घेत असे, त्या गोऱ्याला तो कुरवाळत असे, त्या पापी माणसाकडे तो बघत देखील नसे. याजक त्याला तो लेक्चर देत नव्हता. अरे तुला कितीदा सांगितलं, तुला ऐकू येत नाही का? आणखी किती असे गोरे तू अर्पण करणार? पाप करण्यात तुला मजा वाटते, पण मरतं हे जनावर.
नाही नाही, एक शब्दाने त्याला तो दुखत नव्हता. तो बघतही नव्हता त्या पाप्याकडं. आणि ते पापी त्या ठिकाणी तो असा उभं राहून बघत होता. पुढची सेवा हा याजक कसा करतो. आणि तो याजक घेत असे. आपल्या हृदयाशी ते कोकरू धरत असे. सुंदरसं पांढरं शुभ्र. त्याला काही कळत नव्हतं. निष्पाप त्याची पप्पी म्हणजे चुंबन तो घेत असे. याजक, कारण थोड्याच क्षणात आता हा मरणार. ह्याच्या पापासाठी, दुसऱ्याच्या पापासाठी. आणि मग त्याला तपासल्यानंतर त्याची सर्व परीक्षा नियमाप्रमाणे केल्यानंतर याजक त्याच्या गळ्यावर बरोबर योग्य ठिकाणी सुरी फिरवत असे. यासाठी त्याला वेदना ज्यादा होऊ नये, त्याला मरण देखील शांतीचे यावं. आणि ते कोकरू त्या ठिकाणी मरत असे. त्याचं रक्त एका घमेल्यामध्ये किंवा पात्रात तो घेत असे आणि पुढची सेवा करण्याकरता जात असे. पण त्याचं शरीर त्या अन्नबली म्हटलेल्या त्या वेदीवर ठेवून शेवटपर्यंत, जोपर्यंत ते भस्म होत नाही, राख होत नाही, तोपर्यंत तिथे त्याला थांबावं लागत असे याजकाला. राखीनंतर काही नाही, राख हे शेवटचं. अशा प्रकारची अर्पण ती होती. आणि मग हा पापी म्हटलेला ज्याने ते कोकरू आणलं तो ते जात असे. परंतु नवीन कराराचा कोकरू प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र, योहान 3:16, देवाने जगावर म्हणजे तुम्हावर इतकी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र कोकरू म्हणून तुम्हास दिला. प्रभू येशू ख्रिस्त कोकरू म्हणून आला यासाठी की संपूर्ण जगाचं, तुमचं आणि माझं पाप स्वतःवर घेऊन त्या वधस्तंभावर प्रायश्चिताचं मरण त्याला अर्पण करता यावं. मी एवढं सांगण्याचा उद्देश काय तुम्हाला कळाला का? हे वर्णन तर तुम्ही यापूर्वी पण ऐकलं असेल. हे यासाठी सांगितलं की त्या कोकराला शारीरिकरित्या कुठल्याही मार देत नसत. त्याला टोचत देखील नसत. 2-4 याजक एकत्र येऊन, "अरे चल ह्याचा फुटबॉल खेळू, मजा करू, थोडी करमणूक करू" असं म्हणत नसत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा कोकरा, याला मात्र मरण अतिशय भयानक रीतीचं, क्रूरतेचं मरण आलं. ह्या गेतशेम बागेमध्ये ज्यावेळेस त्याला प्रार्थना केल्यानंतर पकडण्यात आलं, त्याच्याच एका सेवकाच्या द्वारे, शिष्याच्या द्वारे, यहूदा इस्कोरियत त्याचं नाव, आणि तो देखील यहुदी होता, तो देखील शिष्य होता. त्याने देखील सर्व काही येशूची शिकवण ऐकली होती. प्रत्यक्ष डोळ्यांनी मेलेलेही पाहिले होते. तरी देखील 30 रुपयासाठी त्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला जणू काय विकलं. आणि मग शिपायानं तो म्हणाला, मी ज्याला आलिंगन देईल, ज्याचं चुंबन मी घेईल, त्यालाच तुम्ही पकडा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहून राहून हे शिष्य पण प्रभू येशू ख्रिस्तासारखे दिसू लागले होते. चुकून तुम्ही दुसऱ्याला धराल आणि वधस्तंभावर द्याल, हे असं होऊ नये म्हणून ही खून त्यांनी त्यांना शिपायांना दिली होती. पहा, येशूच्या संगतीत आपण ज्यावेळेस राहतो, जिवंत देवाच्या सहवासात प्रार्थनेच्या द्वारे, आराधनेच्या द्वारे ज्यावेळेस आपण राहतो, त्यावेळेस ती व्यक्ती म्हणजे तुम्ही आणि मी देवासारखे म्हणजे मसायासारखे, प्रभूसारखे बनत जातो, शरीराने देखील. आणि मग त्यांनी त्याला पकडलं. पकडल्यानंतर थोडी गडबड झाली, आवाज झाला. पेत्र, याकोब, ते योहान झोपलेलेच होते. ते जागे झाले. पेत्र जरा रागीट होता आणि त्यांच्या वयाने मोठा देखील होता. तो ताडकन उठला आणि नेहमीप्रमाणे आपली तलवार काढली आणि शिपायातील एकाचा कान त्याने कापून टाकला. त्याने वार चुकवला म्हणून कानार निभावलं उजवा कान. त्या शिपायाचं नाव होतं मल्ख. परंतु प्रभू येशू ख्रिस्त धावला. पुन्हा त्याने तो कान उचलला आणि पुन्हा चमत्कार झाला. त्याने तो कान जशाच तसा पूर्ववत त्याने त्याला लावला. किती रक्त गेलं, त्याला किती वेदना झाल्या असतील. हे सांगायचा मला अर्थ एवढाच आहे, एवढं होऊन देखील त्या मल्खने की त्या शिष्याने येशूला धरलंच, पकडलंच. एवढंच नाही, त्याच्या डोक्यावर फाशी देताना जसं कापड घालतात, तसं कापड घालून बुक्क्या मारल्या, दाढीचे केस ओढले, दात पाडले. आत्ता काही क्षणापूर्वी तो चमत्कार झाला. ह्या व्यक्तीनं मला बरं केलं, हे तो चक्क विसरला. सांगायचा उद्देश, पाप किती कठीण असतं. पाप मनुष्याला कठीण करतं. पाप मनुष्याला देवापासून दूर नेतं. पाप मनुष्याला आंधळं बनवतं. पाप मनुष्याला मुर्दाळ बनवतं. आणि त्यानं एवढंच नाही तर बडवत बडवत देखील त्या पिलाताकडे घेऊन गेला असेल. न जाणो शेवटचा खिळा मारणारा देखील तोच असेल, सांगता येत नाही. इतकं मन, इतकं अंतःकरण, हृदय मनुष्याचं पापामुळं कठीण होतं. पण येशूने ते सहन केलं. तिथून त्या नेल्यानंतर त्याला
चापकाचा मार बसला. त्याला त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला. डोक्यापासून पायापर्यंत असे कुठलीही जागा नव्हती जी व्यथित झाली नव्हती, दुःखित झाली नव्हती, जिच्यामधून रक्त निघालं नाही. प्रत्येक अवयव झिजला गेला. आणि तुम्हाला माहिती आहे, ऐकून ऐकून जे चाबूक असा मारला जात असे, त्याला हुक होते खिळे स्टीलचे. ते ओढल्यानंतर त्याचा शरीरातून सर्व मांस देखील अशा प्रकारे बाहेर येत असं. असं असताना त्याने आपल्या तोंडातून एक शब्द देखील काढला नाही, यासाठी की तुम्हाला आणि मला त्याला बसलेल्या फटक्याने आरोग्य प्राप्त व्हावं, निरोगीपण प्राप्त व्हावं. राफा हिब्रीमध्ये एक शब्द आहे राफा, यावा राफा, म्हणजे देव माझं निरोगीपण आहे, माझं आरोग्य माझा प्रभू आहे. आणि हे आरोग्य देण्यासाठी त्याने अशा प्रकारचा देहामध्ये हे फटके सहन केले. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले आहे. मी नेहमी उदाहरण देतो आणि मला ते नेहमी आवडतं. मासे, फिश ज्यावेळेस मी आणतो, त्याला म्हणतो चिरा करून दे. मग साफसूफ केला तो चिरा करून देतो. मग घरी आल्यानंतर साफसूफ केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ, मिरची, मसाला काय असेल ते घातला जातो आणि नंतर ते मासा तळला जातो. त्याला बसलेल्या फटक्याने असं म्हणतात, ज्यावेळेस त्याच्याकडे पाहिलं जात असे, तो इतका विद्रूप, इतका कुरूप दिसत होता. हे जनावर आहे का मनुष्य आहे, हे देखील लोकांना ओळखता येत नव्हतं. पण त्याच्या जखमामध्ये आमचे सर्व आजार घातले गेले. तुमचं डोकेदुखी, सर्दी, तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं शुगर म्हणजे मेनिंजायटिस, स्पॉन्टेलिसिस, कोरोना, कॅन्सर, सर्व प्रकारच्या एड्स, टीबी, कुठलाही रोग असो, छोटा मोठा, सर्व रोग आणि सर्व शाप त्याने आपल्या शरीरात वर घेतले आणि मग तो वधस्तंभावर मरण पावला, तुम्हाला आणि मला सोडविण्यासाठी. ह्याला म्हणतात रिडम्शन, मुक्ती, आत्मिक, जैविक आणि शारीरिक. आत्म्याचं तारण, जीवाचं तारण आणि शरीराचं तारण. आणि म्हणून हे देण्यासाठी तो मरण पावला. हा अनुभव आल्यानंतर अनेक विश्वासणारे मुक्त होतात. त्याला तारण म्हणतात, त्याला पापांची क्षमा असं म्हणतात. आणि ह्या सर्व गोष्टीचा अनुभवातून सुटल्यानंतर अनेक विश्वासणारे आपल्या भूतकाळातलं पापाचं डॅमेज, जे काही तुमच्या आयुष्यात डॅमेज झालं, नुकसान झालं किंवा पाप आणि पतन, त्याची आठवण काढून काढून ते उगच वाहत बसतात. विनाकारण ते जीवनामध्ये त्या दबावाखाली सैतान त्यांना ठेवतो, सैतान बांधतो, सैतान आठवण करून देतो. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, मागील गोष्टींची आठवण तुम्ही करू नका, पापाची आठवण तुम्ही करू नका. तुमची पातक मी पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके दूर केलेले आहे. मीच तो परमेश्वर तुमची पातके आतापासून स्मरत नाही. मग तो स्मरत नाही तर आपण का स्मरावी? परंतु सैतान अशा प्रकारचा स्कार्स किंवा मेमरी किंवा स्मरण, आठवण आणून देतो. अरे तू तो पडलेला. हे सर्व तुम्हाला निराश आणि उदास करण्याकरता सैतानाची ही युक्ती असते. हे सैतानाचं शस्त्र आहे, फार मोठं शस्त्र आहे. परंतु वधस्तंभावर त्याने कम्प्लीट रिडम्शन, कम्प्लीट रिस्टोरेशन, मोठे शब्द आहेत. रिस्टोरेशन म्हणजे पुनरुज्जीवन, संपूर्ण पुनरुज्जीवन वधस्तंभावर तुमच्या माझ्यासाठी त्याने दिलं. हे रिस्टोरेशन म्हणजे पुनरुज्जीवन काय आहे? त्याला म्हणतात होल. 10 महारोगी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बरं केलं आणि ते गेले. जाता जाताच ते बरे झाले. पण एक त्याच्यातला परत आला. का? कृतज्ञतेनं, थँक्यू म्हणायला, वर्शिप करायला, त्याची स्तुती करायला. त्याने ओळखलं हा प्रभू आहे, हा तारणार आहे. एकच आला. येशूने विचारलं, ते 9 कुठे आहेत बाकीचे? ते नाही आले, ते गेले. मग येशू त्याला म्हणाला, यू आर मेड होल. तुला संपूर्ण, WHOLE, होल, HOLE नाही, WHO, होल म्हणजे संपूर्ण तू बरा झाला आहे. तो जाता जाताच संपूर्ण होल झाला. होल, होल म्हणजे काय? त्या लेप्रसीमुळं म्हणजे महारोगामुळं हाताची, पायाची बोट झडली होती. काही शरीर, नाक, कान हे महारोग्यांची झडतात, ती कुसतात, सडतात.
त्याला स्मेल म्हणजे दुर्गंधी देखील येते. आणि असा येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या स्पर्शामुळे ते 10च्या 10 बरे झाले. पण हा जो एक वापस आला, माघारी आला, तो होल झाला. होल म्हणजे त्याला ती बोट परत आली. जी अशी होती ती पुन्हा ती बोट आली. पुन्हा तो पूर्ण शरीराने बरा झाला. ते देखील बरे झाले, पण त्यांना ती बोट मिळाली नाही. त्यांचा आजार बरा झाला, परंतु ते होल झाले नाही. येशू ख्रिस्ताने होल म्हणजे पूर्ण, संपूर्ण, कंप्लीट रिस्टोरेशन त्याला म्हणतात. तेव्हा त्या महारोग्यांबद्दल आपण पाहत होतो. तो ही वॉज रिस्टोर्ड. त्याला रिस्टोरेशन प्राप्त झालं. ही वॉज मेड होल. तो संपूर्णरित्या बरा झाला. 38 वर्ष दुखणे करी. जो पॅरालिटिक होता, पक्षघाती, उठ आपली बाज उचलून चालू लाग. तो कसा तरी उठला. अशक्त असताना त्याला बाज उचलता आली नाही असं नाही. पूर्ण सशक्त, पूर्ण पुनरुज्जीवन त्याला प्राप्त झालं. बाज उचलण्याची ताकद त्याला मिळाली. तो गेला. जे मेलेले होते ते देखील प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्या शब्दामुळं त्यांनी उठवले. तेव्हा हे जीवन ज्यावेळेस आपल्याला असं प्राप्त होतं, ह्या जीवनामधून आपण असं जात असं नवं जीवन प्राप्त होतं. त्याच्यानंतर देखील आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये अनेक जण आपला भूतकाळ घेऊन चालतात. त्यांच्या पाठीवर हे भूतकाळाच्या पापाचं, पतनाचं ओझं घेऊन विनाकारण ते चालतात. आणि त्याच्यामुळं ते व्यथित दुःखी होत असतात. हे ठेचलेलं जीवन आहे ह्याला म्हणतात. सैतानाची इच्छा असते की आपण अशाच प्रकारच्या ठेचलेल्या किंवा घर्षण झालेल्या, गंजलेल्या, गांजलेल्या आणि पडझड झालेल्या, अवर्षित असलेल्या, वाळलेल्या, सुकलेल्या अशा आत्मिक जीवनामध्ये राहावं. सैतानाची इच्छा असते. त्याची इच्छा कधीच नसते तुम्ही देवाची स्तुती करावी, प्रार्थना करावी आणि हर्षभरित शांतपणे त्याची सेवा करावी. नाही, त्याची इच्छा कधीच नाही. तो शत्रू आहे. 3 शत्रू आहे आपल्याला आणि त्याच्यामुळं या शत्रूवर विजय मिळवण्याकरता त्याने तुम्हाला पुनरुत्थानाचं सामर्थ्य दिलेलं आहे. क्रूसाकडे पहा. क्रूसावर प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. क्रूसावर तुमच्या भूतकाळातील पास्ट टेन्स मधील सर्व पापासाठी तो मरण पावला आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे तो भविष्यासाठी तुम्हाला मला ताकद देतो. हा विश्वास आपल्या प्रत्येकाला हवा आहे. पहिलं योहान याचा 3रा अध्याय वचन 8 यामध्ये म्हटलेलं आहे. तुमच्याकरता मी वाचून दाखवतो. प्रभू येशू ख्रिस्त दुष्टांची सर्व दुष्कृत्ये नष्ट करण्याकरता आला. प्रभू येशू ख्रिस्ताने दुष्टाची म्हणजे सैतानाची सर्व दुष्कृत्ये नष्ट करण्यासाठी तो आला. नष्ट म्हणजे अंडू म्हणजे पूर्णतः 2 गोष्टीच्या द्वारे. एक प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आणि दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्याला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्याची दुष्कृत्ये नष्ट होतात. आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये जितकं जास्त मनन, हे तुम्ही ऐकलेलं आहे, पण यावर जास्त तुम्ही मनन, रवंथ, मंथन करता, तितकं तुम्ही बरे होत जाता. आत्मिक दृष्टीनं, शारीरिक दृष्टीनं आणि मानसिक देखील. आणि एवढंच नव्हे, जितकं तुम्ही त्यामध्ये एंड्युअर म्हणजे टिकून राहता मननामध्ये, तितकं तुम्ही होल, WHOLE होल, पूर्णतः, संपूर्णतः रिस्टोरेशन म्हणजे पुनरुज्जीवनाकडे तुमची माझी वाटचाल चालू असते. म्हणून ब्रुइज लाईफ, चिरलेलं, फाटलेलं, सुरकतलेलं, गरीब असलेलं, आत्मिक दरिद्री अवस्थेत असलेलं असं आपण जीवन जगावं ही त्याची कधीच इच्छा नसते. प्रभू येशू ख्रिस्त त्यासाठी मरण पावला नव्हता. म्हणून पास्ट टेन्स मध्ये राहू नका, भूतकाळात राहू नका. तो गेलेला आहे, तो वधस्तंभावर नष्ट झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस तो येत असताना त्याने दिलेल्या सर्व गोष्टीकडे मुळे आपल्याला आशीर्वाद मिळतो. अहरोनाची काठी पहा. अहरोनाची काठी कुठे होती? त्या संदूक म्हटलेल्या त्या कोशामध्ये होती. ती काठी होती कुठल्या तरी झाडाची. ती सुकलेली होती, कितीतरी वर्षाची सुकलेली होती. वयस्कर लोकांना काठी घेऊन आपण जाता येताना पाहतो, तशा प्रकारची ती काठी. तिला देखील काळ्या, ती देखील फुलली. म्हणजे प्रभू आपला परमेश्वर अशक्य शक्य करतो. कुठलीही गोष्ट असो, इम्पॉसिबिलिटीज पॉसिबिलिटी करतो, असा तो प्रभू आहे. तसा तुमचा विश्वास पाहिजे. आणि म्हणून हे अलाबास्तर कुपी घेऊन या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणि त्या कुपीच्या द्वारे आपली अर्थाने त्याला सादर करा. आता जुन्या करारामध्ये
पापाविषयी आणि शिक्षेविषयी फार कठोर नियम होते. पहा, मी तुम्हाला 3 पाप दाखवतो. गणनाच्या पुस्तकाकडे या. गणनाचं पुस्तक नंबर्स याचा 35वा अध्याय, शेवटून दुसरा. गणना 35 म्हणजे 35. त्याच्यामध्ये 3 प्रकारची पातक कशी पहा तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल. आणि तिथे तुम्ही मार्क ठेवा. काहीतरी 16 पासून पुढे वाचतो. गणना 35 आणि 16. एखाद्याने लोखंडी शस्त्राने कोणावर प्रहार केला आणि तो मेला, तर त्याला खुनी समजावे. अशा खुनी मनुष्याला अवश्य जीवे मारावे. दोघांमध्ये बाचाबाची झाली. एखादा राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी वस्तू घेतली, ती लोखंड त्याला कदाचित माहित नसेल, आणि त्यांनी फेकून मारली. आणि ती त्याला, समोरच्या व्यक्तीला ज्याच्याबद्दलचं भांडण झालं त्याला लागली आणि तो मेला. म्हणजे हा खुनी झाला. मोशाचा नियम काय सांगतं? डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, खुनाबद्दल खून, मृत्यूबद्दल मृत्यू, त्याला पण मारायचं आणि तसंच मारायचं. मग आता प्रश्न झाला, चुकीने घडलेला, अपघाताने, हेतुपुरस्सर नव्हे, त्याची इच्छा नव्हती, पण चुकून झालं, बाय मिस्टेक. ज्यावेळेस असं घडतं त्यावेळेस काय करायचं? अशा व्यक्तीनं पळायचं. कुठं पळायचं ते नंतर पाहू. परंतु पहिला पातकी कोणता? लोखंडाने प्रहार. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ देखील आपल्याला हे दाखवतो. त्याला 3 खिळ्यावर, लोखंडी खिळ्यावर अर्पण करण्यात आलं. एवढंच नव्हे, तर चाबकाचे फटके मारताना देखील त्यामध्ये लोखंड होतं. एवढंच नव्हे, तो मेला आहे की नाही पाहण्यासाठी शिपायानं लोखंडाचाच भाला दुरून फेकला, जो त्याच्या कुशीत भोसाटला गेला. रक्त आणि पाणी आलं. तुमचं अशा प्रकारचं चुकून झालेलं, जे हेतुपुरस्सर नव्हतं, तुमच्या मनात नव्हतं एखाद्याचं वाईट करावं, एखाद्याला मरण यावं, नाही, पण ते पाप देखील त्यांनी स्वतःवर घेतलं. पुढचं पहा. पुन्हा मी वाचतो. गणना 35 कडे या. आता धोंडा. पहिलं लोखंड, आता धोंडा. ज्याच्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा म्हणजे दगड एखाद्याने हाती घेऊन कोणाला मारिले आणि तो मरण पावला, तर त्याला खुनी समजावे. अशा मनुष्याला अवश्य जीवे मारावे. भांडण झालं आणि मग त्याने घेतला दगड आणि भिरकावला आणि त्याच्या वरमी तो बसला आणि मेला. लगेच मोशाचा नियम, त्याला देखील तसंच मारायचं. म्हणून त्याच्या प्रतिस्पर्धीचा भाऊ कोणी पण असेल, तो त्याचा पाठलाग करणार, मारणाऱ्याचा. तेव्हा ह्या ज्यांनी मारलं, ज्याच्याकडून चुकून हे झालं, त्यांनी पळायचं. कुठं पळायचं? पुढे दिलेले आपण पाहूया. परंतु धोंडा, नवीन करारात देखील हे शास्त्री पुरुषी प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी येत असत. ज्यावेळेस तो म्हणाला की मी देवाचा पुत्र आहे. पुत्र? तू देव? तू स्वतःला देवाच्या बरोबर तू लेखतो? त्यांनी हातामध्ये दगड घेतले. व्यभिचारी स्त्रीला रेड हँड पकडून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं आणि हातात दगड घेऊनच आले. मोशाचं नियमशास्त्र असं सांगतं, तसं सांगतं. आणि अशा धोंडमार करून त्याला मारावं. शाब्बात मोडला म्हणून त्याला मारावं. सभास्थानात हा खोटे शिक्षण देतो म्हणून त्याला मारावं, म्हणून त्यांनी अनेकदा धोंडे हातामध्ये घेतले. पुढे पाहूया. वचन 18, 35, 18. गणना. ज्याच्याकडून मृत्यू घडेल असे लाकडी शस्त्र एखाद्याने हाती घेऊन कोणास मारले आणि तो मरण पावला, तर त्याला खुनी समजावे व अशा खुनी माणसाला अवश्य जीवे मारावे. लाकूड होतं कधी कधी. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ लाकडाचाच होता. एक उभा खांब, एक आडवा खांब. हे झाडाचं लाकूड, सुकलेलं लाकूड. आणि हे अशा प्रकारचं पाप, तुमचं पाप त्यांनी त्या लाकडी ओबडधोबड वधस्तंभावर तुमच्या माझ्याकरता वाहिलं. अनन धावाने, हेतू नसताना, हेतू पुरस्सर नाही, मनामध्ये कोणताही तसा विचार नव्हता की हा मरावा म्हणून, पण घडलं ते पातक. हेही पातक त्याने स्वतःवर घेतलं. आणखी पुढे तो पहा, म्हणतो वचन 15. रक्तपाताबद्दल सूड घेणाऱ्याने स्वतः त्या खुनी माणसाला जीवे मारावे. तो सापडेल तेथे त्याने त्याला जीवे मारावे. एखाद्याने टपून राहून काही फेकून मारले आणि त्यामुळे तो मेला, अथवा कोणी वैरभावाने त्याला ठोसा मारल्यामुळे तो मेला, तर मारणाऱ्याला अवश्य जीवे मारावे. हे ठोसे देखील प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या तुमच्या माझ्या करता ते वाहिले. मग आता काय करायचं? तारणानंतर जर पाप झालं तर मी काय करावं? माझं तारण तर झालं आहे. तारणाची पक्की खात्री मला आहे. मी विश्वासणारा आहे. पण पाप, अपराध, चूक कळत नकळत होत असतं. ह्यावेळेस त्यांना काही मार्ग होता.
तो कोणता मार्ग होता आणि मला कोणता मार्ग आहे हे आपण पाहूया. पूर्वी यशाया संदेशाच्या यहोशवाकडे या. यहोशवा अध्याय 20. मोशे नंतर यहोशवा आला. यहोशवाने त्यांना दुधामधाच्या देशात नेलं. म्हणजे अब्राहम त्यांचा वडील त्यांना जे अभिवचन दिलं होतं त्या वचनदत्त देशात ते आता जाणार. त्यामध्ये दोघांच्या मध्ये यार्देन नदी होती. यार्देन नदी फक्त पार करायची. जो चमत्कार तांबड्या समुद्रात घडला तोच चमत्कार यार्देनमध्ये घडला आणि ते पार गेले. गेल्यानंतर त्यांना युद्ध करून सर्व आशीर्वाद आणि ती जमीन मिळवायची होती. सर्व यथास्थित झालं. यहोशवाने आपले वाटणी करून दिली. परंतु देवाने मोशेला आणि मोशेने यहोशवाला जे काही सांगितलं होतं त्याप्रमाणे यहोशवाने केलं. काय केलं माहित आहे? तिथे यार्देन नदी आहे. मी स्वतः तिथं 2दा गेलो यार्देन नदीत आणि पाहिलं. ही यार्देन नदी उत्तर दक्षिण अशी वाहते. देवाने यहोशवाला सांगितलं यार्देनच्या पश्चिम बाजूस आणि यार्देनच्या पूर्व बाजूस 3 आणि 3 अशी 6 नगर, 6 सिटीज तू तयार ठेव. गावं तीन इकडे त्याला आश्रयाची नगर, आश्रयाची ठिकाणं असं त्यांनी नाव दिलं. सिटी ऑफ रेफ्युज. म्हणजे काय? ज्या वेळेस कोणी अशा प्रकारचं पाप केलं, धोंडा फेकून मारला, लाकूड फेकून मारलं, लोखंड फेकून मारलं किंवा बाचाबाची झाली, ठोसारी मारलं किंवा चुकीनं हेतुपुरस्सर नव्हे, त्याची इच्छा नव्हती, परंतु अज्ञानामुळं अनन्यधावन असं घडलं चुकीनं, अपघातानं, तर मग काय करायचं? त्याने जवळच्या अशा ह्या आश्रयाचं नगर किंवा सिटीज त्यामध्ये पळत 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 जायचं. ती नगर पण अशी थोडीशी उंचावर होती. एखादा गड किल्ला असतो तशी उंचावर होती. ती त्या नबी लोकांची म्हणजे लेव्यांची ती नगर होती आणि ती जवळ होती. किती पळाला एखादा तरी तो अर्ध्या दिवसात कुठेतरी जवळच्या ठिकाणी तो पोहोचू शकत असे. आणि जाण्यासाठी रस्ते हब्बकुक 2-2 यामध्ये सांगितल्याप्रमाणे ते पाट्या लावल्या होत्या. आश्रयाचं नगर आणि तिथं बाण दाखवायचे. इकडे जे जवळ आहे तिथे पळायचं. ज्याच्याकडून ही चूक झाली आहे, पाप झालंय, त्याने जीव घेऊन पळायचं. नाही तर तो मागून पळत पळत पाठलाग करणारा येईल आणि जीवाबद्दल जीव म्हणून त्याचा देखील तो जीव घेईल. ह्याला देखील मृत्यू येईल म्हणून हे पळायचं. इकडं असेल पश्चिमेकडे 3 गावाकडं, पूर्वेकडे असेल तर 3 गावाकडं आश्रयाची अशी 6 नगर त्यांची नावं देखील दिलेली आहे. आणि त्यामध्ये गेल्यानंतर याजक येत असे बाहेर दरवाजाजवळ. त्याला ते सर्व कथन करायचं काय झालं. मग तो याजक त्याला आत घेत असे. तोपर्यंत पळत पळत आलेला पाठलाग करणारा व्यक्ती जर तिथं पोहोचला तर त्याला तो याजक आत घेत नसे. त्याला परत आपल्या घरी जावं लागत असे. परंतु ज्याने खून केला किंवा ज्याने पाप केलं तो मात्र आतमध्ये राहून सुरक्षित राहत असे याजक मरेपर्यंत. तो याजक जर मरण पावला तर हा जाऊ शकत होता किंवा तिथे राहू शकत होता. आणि जर गेला तर जो पाठलाग करत होता त्याला मात्र सूड त्याचा घेता येत नव्हता. असे नियम होते. कट्टर नियम होते. प्रत्येकाची नावं त्या ठिकाणी दिलेली आहे. इब्रीमध्ये प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. प्रत्येक संख्येला देखील अर्थ आहे. जुना करार इब्रीमध्ये लिहिला गेला आणि त्या इब्री शब्दांचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताशी कसा निगडीत आहे, कसा जुळतो हे आपण पाहून बंद करूया. यहोशुआच्या पुस्तकाकडे या आणि अध्याय 20 जोशुआ चॅप्टर 20 आणि वचन 7 पासून मी पुढे वाचतो. ही 7 प्रकारची गावं किंवा नावं त्या ठिकाणी दिलेली आहे. वचन 7 मध्ये म्हटलेलं आहे पहा, केदेश. मी फक्त नाव वाचतो. केदेश. दुसरं आहे शेखेम. तिसरं आहे हेब्रोन. चौथा आहे बेसेर. 5वा आहे रामोथ आणि 6वा आहे गोलाम. 3 इकडे 3 इकडे. वचन 9 तुमच्यासाठी मी वाचतो. सर्व इस्रायल लोकांसाठी व त्याच्यामध्ये वस्ती करणाऱ्या उपरी लोकांसाठी ही नगरे नेमिलेली होती. कोणी एखाद्यास न कळत जीवे मारले व तो अशा नगरात पळून गेला तर त्याला तेथील मंडळी समोर उभे केल्याशिवाय रक्तपाताचा सूड घेण्याकडून त्याची हत्या होऊ नये. त्यावेळेस ते होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपलं आश्रयाचं नगर आहे. एक सर्वात महत्वाचं वचन तुमच्यासाठी दाखवतो. स्तोत्राकडे या. प्रभू येशू ख्रिस्त आपलं
हे महत्वाचं नगर आहे. 32वा अध्याय, स्तोत्र संहिता 32. अशी बरीचशी वचनं आहेत, वेळेभावी फक्त एकच वचन दाखवतो. 32वा अध्याय आणि वचन 7. स्तोत्र संहिता 32:7. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील, मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेडशील. पहिला भाग, तू माझे आश्रयस्थान आहे. येशू ख्रिस्त आपलं आश्रयस्थान आहे. ही 6 नगरांची नावं किंवा 6 नगरांची उपयोजना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये केलेली आहे. त्या व्यक्तीने पळत पळत जायचं. जर माग राहिला तर संपला, झोपला तो संपला. पण नवीन कराराचे आपण देवाचे पुत्र आहो. आपल्याला किंगडम पीपल असं म्हटलेलं आहे. त्याच्या राज्याचे लोक आहो. योहान 1:12 प्रमाणे आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहो. आपण राजा आहो. मोल देऊन विकत घेतलेले अशी आपण त्याची खास प्रजा आहो. परंतु आपण या देहात जोपर्यंत आहो, आत्म्याचं तारण झालं, परंतु देह शरीर तर तेच आहे. देहाने आणि जीवाने अजूनही आपण पाप करतो, पडतो. अनेक कळत नकळत अशा गोष्टी आपल्या जीवनात होतात. त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस पळायचं. कुठं पळायचं? या 6 नगराकडे पळायचं. ही आश्रयस्थानं आहेत. ही 6 नगर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत ते. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस आपण जीव घेऊन पळतो, त्यावेळेस त्याच्यामधले आशीर्वाद आपले आशीर्वाद होतात. आपण केवळ वाचतो, बचावले जातो असं नव्हे, परंतु त्याबरोबर इतर ब्लेसिंग्स म्हणजे जे आशीर्वाद आहे ते देखील आपल्याला कसे प्राप्त होतात हे आपण पाहूया. आणि मग आपण बंद करूया. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपलं जीवन आहे. पहिला शहराकडे जाऊया. पहिलं शहर कोणतं आहे? पहिलं आहे बेसेल, केदेश. 7वा 20:7 यहोशवा. केदेश. केदेश या नावाचा अर्थ होतो नीतिमत्व. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे प्रभू येशू ख्रिस्त, नीतिमत्व, रायचियसनेस. प्रभू येशू ख्रिस्त आपलं नीतिमत्व आहे. पहिलं करिंथीयन्स पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 30 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 1 करिंथीयन्स 1 चॅप्टर 30th वर्स की म्हटलेलं आहे, तो आपले नीतिमत्व असा झाला आहे. आणखी एक वचन आहे 2 करिंथीयन्स पत्र 5वा अध्याय आणि 21वा वचन. यामध्ये देखील म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपलं नीतिमत्व किंवा रायचियसनेस असा झालेला आहे. त्याचं नीतिमत्व आपलं नीतिमत्व होतं. तारण होतं म्हणजे काय? तारण म्हणजे केवळ पापांची क्षमा नव्हे, पण तारण म्हणजे त्याचं जे रायचियसनेस आहे, नीतिमत्व आहे, ते तुम्हाला तो बहाल करतो. त्याचं नीतिमत्व तुमची माझी सर्व पाप गिळंकृत करतं. त्याचा अर्थ पाप करत बसायचं असं नव्हे. चुकून, अपघाताने, अज्ञानानं, अननधावानं जर एखादं पाप झालं आणि होतं, विचाराने पाप होतं, शब्दाने पाप होतं, कृतीने पण पाप होतं, हलगर्जीपणाने, केअरलेसनेसने देखील पाप होतं. प्रेयरलेसनेस हा देखील व्याधी आहे, रोग आहे. अशी देखील पातकं होतात. परंतु कुठलेही पातक असो, विश्वासणारा त्या पडून राहत नाही, पळतो. कुठं पळतो? आश्रयाचं नगर. आश्रयाचं नगर त्यासाठी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो गड आहे, तो बुरुज आहे, तो उंच असा किल्ला आहे. ते लपण्याचं ठिकाण आहे. येशूच्या जखमा तुमची लपण्याची ठिकाण आहेत. या त्यामध्ये वेळ घालू नका पश्चातापामध्ये. हे शेवटचे दिवस आहेत. प्रभू येशू कधी सांगता येत नाही, परंतु त्याच्या रक्ताखाली येऊन शुद्ध रोज होणं हे तुमचं आणि माझं आत्मिक जीवन आहे. अन्यथा सैतान, गरजणारा सैतान टपूनच आहे कोणाचा नाश करावा. तो माझं नीतिमत्व आहे. आतमध्ये गेल्यानंतर केवळ सुरक्षितताच आहे असं नाही, पण त्याचं नीतिमत्व आपलं नीतिमत्व होतं. दुसरं शहर, जर ह्या शहराकडे त्याला नाही जाता आलं, जवळचं दुसरं शहर असेल ते आहे शखेम. वचन 7 मध्ये 20:7 यहोशवा. ह्या शखेमचा अर्थ आहे खांद्यावर घेणे. तुम्हाला हा लूक शुभवर्तमानातला दाखला 15व्या अध्यायामध्ये 3 दाखले आहे. हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं आणि हरवलेला पुत्र, उधळा पुत्र, हे 3 आहेत. जेव्हा ते हरवलेलं मेंढरू, तो मेंढपाळ 99 ते कोंडवाड्यातच ठेवतो, पण जे एक हरवलेलं आहे त्याच्या शोधार्थ तो जातो. ज्यावेळेस त्याला ते सापडतं, त्यावेळेस त्याला तो कंडम नाही करत, उपदेश देत बसत नाही. किती तुला सांगितलं, मर तिकडं, आता शेवटचा ही वेळ,
असं तो म्हणत नाही. येशू कोणाला कंडम करत नाही. तुम्ही किती पातकं जरी केली, ज्यावेळेस तुम्ही नम्र लीन होऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे येता, पुन्हा क्षमा मागता, तो तुम्हाला दोष देणार नाही. व्यभिचारी स्त्री ज्यावेळेस तिला धरून आणण्यात आलं, तिला तो लेक्चर देत बसला नाही. त्याने तिला दोष लावला नाही. एवढंच नाही, तर ती योहान कृष्णपत्र 4 मध्ये त्या विहिरीवर पाणी भरावयास जी स्त्री आली, जिला 5 आणि 6 नवरे होते, तिला देखील त्याने एका शब्दाने दोष लावला नाही. येशू दोष लावत नाही. येशू क्षमा करतो. आणि म्हणून त्याने ते मेंढरू घेतलं आणि आपल्या खांद्यावर घेतलं आणि मग त्याला पुन्हा तो घेऊन आला. येशू माझा शखेम आहे. तिसरं तिसरं नगर आहे हेब्रोन. हेब्रोनचा अर्थ कदाचित तुम्हाला माहित असेल, वचन 7. हेब्रोनचा अर्थ आहे सहवास, फेलोशिप. आणि मग पळत पळत गेल्यानंतर त्या नगराकडे जर तो गेला, तर त्या नगराचं नावाप्रमाणे येशू तुमचा सहवास. तुम्हाला मला शुभवर्तमानाच्या द्वारे येशूने बोलविलं. केवळ पापी होतो म्हणून बोलविलं नाही, येशूने तुम्हाला मला त्याच्या सहवासासाठी बोलविलं. सहवास याला ग्रीकमध्ये कोइनोनिया असा एक शब्द आहे. कोइनोनिया म्हणजे सहभागिता, पवित्र आत्म्याची सहभागिता. येशूला तुमची सहभागिता, मैत्री, सोबत, सहवास, समक्षता हवी आहे. म्हणून त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. म्हणून ते आश्रयाच्या स्थानिक नगरी ज्यावेळेस तुम्ही जाल किंवा जाता, त्यावेळेस तुम्हाला हा त्याचा सहवास पुन्हा एकदा प्राप्त होतो. जो पापामुळे तुटतो तो सहवास. विश्वासणारा पाप करतो, त्या पित्याच्या विरुद्ध पाप करतो. तारणा अगोदर तुमची पातकं वधस्तंभाच्या विरुद्ध होती, येशूच्या विरुद्ध होती, त्या क्रूस खांबाविरुद्ध होती. त्यांची क्षमा झाली, तो प्रश्न मिटला. तारणा नंतरची पातकं होतात ती पित्याच्या सहभागितेविरुद्ध होतात. उधळा पुत्र आला, तो काय म्हणाला, मी क्षमा मागेन हे पिता, तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केले आहे. म्हणून ही सहभागिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने पुन्हा एकदा जोडली जाते. म्हणून त्याकडे तुम्ही या, सहभागी करता. त्याच्यानंतर तो चौथा चौथा शहर आहे बेझेर. पहा 8व्या वचनाकडे आहे, 20:8. बेझेर याचा अर्थ आहे प्रोटेक्शन, म्हणजे संरक्षण. येशू माझं संरक्षण आहे. किती निराश असा कोरोनापासून दूर पळण्याचं आणि लपण्याचं ठिकाण म्हणजे हे बेझेर. तिथं संरक्षण आहे, तिथं सुरक्षितता आहे आणि तिथं शांती आहे. ते बुरुजाप्रमाणे आहे. परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, त्यामध्ये जे धावत धावत जातो तो सुरक्षित राहतो, असं वचन आहे. नीतिसूत्रे 18 आणि वचन 10 प्रमाणे. आणि 5वा म्हणजे आहे रामोत. 8व्या वचनाकडे या, यहोशुआ 20:8. रामोत, रामोत याचा अर्थ उंच करणे. तारणानंतर त्यांनी आपल्याला उंच केलं, हेवनली प्लेसेस म्हणजे स्वर्गीय स्थानामध्ये त्यांनी बसवलं. परंतु पतन जरी झालं तरी तो तुम्हाला यशया 41:10 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो आपल्याला उच्च स्थळी नेतो, उंच ठिकाणी नेतो. त्या पडलेल्या ठिकाणी तो राहू देत नाही. आणि शेवटचा 6वा म्हणजे गोलन. त्याचा अर्थ आहे कॅप्टिव्ह. तुम्ही कैदी किंवा पाडावपानात होता, पण पवित्र शास्त्र सांगतं, पूर्व जितकी पश्चिमेपासून दूर आहे, तितकी त्याने माझे अपराध दुष्कर्म मजपासून दूर केले. याचा अर्थ आहे गोलन. तो माझा गोलन आहे. हे शब्द कसे आपल्याला नवीन असतील, हे इब्री शब्द आहे, पण तो माझी पातके स्मरत नाही, तो माझी पातकं आठवत बसत नाही. एकदा ती त्याने वधस्तंभाच्या आड लपविली म्हणजे लपविली. तुमचा ज्यावेळेस बाप्तिस्मा होतो त्यावेळेस तुम्ही त्या पापाला मरता आणि ज्यावेळेस पाण्यातून बाहेर येता तेव्हा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या जीवनाच्या द्वारे तुम्ही जगता. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून योहान कुशबतमान 1 योहान 1:9 हे वचन तुम्हाला माहित आहे. जो कोणी आपले पातके पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे. फेथफुल अँड रायचस असं म्हटलं, नीतिमान आहे तो. म्हणून आपल्या पातकाची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून तो शुद्ध राखेल. पण केव्हा? ज्यावेळेस तुम्ही पातक पदरी घ्या. म्हणून क्षमेच्या अगोदर पापांचा कबुली जबाब येतो, पापांची क्षमा होते. हा पश्चाताप तुमच्या बरोबर सतत असणार. म्हणून या, किती पाप पडलेली असा, चेपलेला बोरू असाल, मिनमिनती वात तुमची कदाचित असेल किंवा मंदवलेली ती वात असेल, वाकलेला तो बोरू असेल,
झेपलेले असाल, ढेपाळं जीवन असाल, चिरलेला किंवा व्यथित झालेला, दुःखी जखमी असाल, किंवा नुकसान तुमचं भूतकाळात झालेलं असेल, काही असो, उठा. कळत नकळत झालेली पातकं, चुकून झालेली पातकं, किंवा मुद्दाम होऊन झालेली पातकं, किंवा बिसेटिंग सीन्स म्हणजे सहज गुंतवणारी पातकं, कोणत्याही पातकामध्ये राहू नका. हे शेवटचे दिवस आहे. येशू कधी पण येईल. तो त्याचा येण्याचा दिवस इतर दिवसासारखा सर्वसाधारण असणार, आपल्याला वाटणार देखील नाही. आणि म्हणून तयारीसाठी आत्मा, जीव, शरीर, माझ्या आत्मा, जीव, शरीराच्या पातकासाठी तो मरण पावला. माझी सर्व पातकं त्याच्यावर लागली. एवढं महान सार्वकालिक प्रेम त्यांनी माझ्यावर केलं. मग मी देखील त्याच्याबरोबर विश्वासू, पवित्र आणि स्थिर असं जीवन जगायला हवं. ते कधी होईल? जरी पडला तरी देखील ते लोक जसे धावत धावत 6 नगरापैकी जवळच जे असेल तिथं कसं ना कसं तरी करून घुसत असत, आज देखील तेच आपल्याला करायचं आहे. आठवण होताच उद्या ढकलू नका. मी रविवारी पश्चाताप करल, प्रभोजन घेण्याच्या अगोदर पश्चाताप करत नाही. तत्क्षणी, तत्काळ, तुरंत गुडघे टेकून त्याला जे तुम्ही शरण या, त्याच्या रक्त सिंचनाखाली या, रक्ताच्या शिडकाव्याखाली या. तो तुमचं आश्रयस्थान आहे, तो लपण्याचं ठिकाण आहे. त्याच्या शरीरामध्ये त्याने तुमचं सर्व दुष्कर्म, पाप, रोग, शाप घेऊन तो वधस्तंभावर गेला आणि मरण पावला. हे प्रभू, त्या रक्ताच्या सिंचनाखाली मिळतो. माझी क्षमा कर. माझ्या कुटुंबाला देखील आणतो आणि इथून पुढे नीतिमत्वाचं जीवन, पवित्र जीवन, शुद्ध जीवन मला जगण्यासाठी तू सहाय्य कर. तू माझा केदेश आहेस, तू माझा शेखेम आहेस, तू माझा हेब्रोन म्हणजे सहवास आहेस, तू माझा बेसेर आहेस, रामोथ आहेस, तू माझा गोलान आहेस, आश्रयाचं नगर तू आहेस. मी तुझ्याकडे तो क्षमा मागतो. येशू क्षमा करतो. त्याला क्षमा करायला आवडते. येशू म्हणजेच क्षमा, येशू म्हणजेच ग्रेस म्हणजे कृपा. तो तुम्हाला कृपा देतो. म्हणून आपलं आत्मा, जीवन, शरीर शुद्ध, स्वच्छ ठेवून त्याच्या येण्याची जो वाट पाहतो त्याला एक विशेष मुकुट आहे. म्हणून आपण वेळ न घालवता त्याच्याकडे या, त्याची प्रार्थना करा, त्याच्यासाठी जगा, रोज एकाला सुवार्ता सांगा आणि आत्मे जिंका. कारण प्रभू येशू प्रतिफळ घेऊन येत आहे, तुम्हाला बक्षीस घेऊन येत आहे, दान घेऊन येत आहे आणि मुकुट घेऊन येत आहे. आणि म्हणून त्याकडे आपलं लक्ष लावूया. प्रार्थना करू. महान, थोर आणि गौरवी प्रभू, आमचं आश्रयस्थान, लपण्याचं ठिकाण, आमचा दुर्ग, आमचा कोट, आमचा किल्ला, आमचा मसाया याशो हा मसीहा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने आम्हास होल म्हणजे संपूर्ण चंगाई, संपूर्ण रिस्टोरेशन, पुनरुज्जीवन दिलेलं आहे. विश्वासानं ते हस्तगत करण्यास आम्हास तो सहाय्य कर. होय प्रभू, आमचं बॅकस्लाइडिंग, कार्नॅलिटी, दैहिकता, अहिकता, बाबेलोनियनचा आत्मा, लाउदिकियाचा थंडपणाचा, कोंबटपणाचा आत्मा, जगिकन दैहिकता, अहिकता, आमचं सर्व सटरफटर उथळ जीवन येशू मसीहच्या हातामध्ये आम्ही सुपूर्द करतो. कारण तो आमचं लपण्याचं ठिकाण आहे. येशू, आमच्या पापांची क्षमा कर, शुद्ध कर, तुझं भय दे. तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यास आम्हाला तू सहाय्य कर. चेपलेल्या बोरूप्रमाणे किंवा मिनमिनती वाटेप्रमाणे मी झालेलो आहोत, पण आज तुझं वचन ऐकलं, न्याय, सत्य घेऊन तू येत आहे आणि ते तू आम्हाला देशील. आणि म्हणून प्रभू, तुझ्यामध्ये जी आमची आशा आहे ती वृद्धिंगत होऊ दे. त्याच विश्वासानं पुढं आणि पुढं नेटाने जाण्यासाठी आम्हाला तू विशेष दिची तू कृपा कर. ही प्रार्थना माझा तारणारा येणारा आश्रयस्थान म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त याच्या समर्थ आणि जिवंत नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सामर्थ्याने सहवास ही हा संदेश ऐकलेल्या सर्वांबरोबर आणि इतरांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. शालोम. प्रभू तुम्हास शांती देवो. शालोम. प्रेज द लॉर्ड.